नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 8 मार्च 2026. पाऊस येणार, आपण तसं सांगितलेलंच होतं की पाऊस येणार आहे म्हणून. आणि पण सध्या पाऊस हा आज आहे रविवार, तर पुढच्या रविवारपासूनच पाऊस सुरू होणार अशा बातम्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या आहेत. आणि 16 तारखेपासून म्हणजे पुढच्या रविवारी 16 तारीख आहे, तर 16 तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. ती लातूर, धाराशिव अशा बातम्या सुरू आहेत. तर त्याच्यामध्ये लातूर, धाराशिव बातम्या म्हणजे लातूर, धाराशिवपासून जी पावसाला सुरुवात होते याचीबद्दल शंका नाही. पण 16 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल का, हाच माझा प्रश्न आहे. की आणि माझा जो तारीख आहे, माझी तारीखामध्ये दिलेली तारीख आणि 16 तारखेच्या तारखेमध्ये खूप मोठं अंतर आहे. तर बघायचं आता तुम्हाला पुढे, तर पाऊस किती तारखेपासून सुरू होणार आहे आणि अवकाळी पाऊस येणार याच्याबद्दल शंका नाही आहे. वातावरण बिघडणार आहे. आणि सध्या जर पाहिजे तर दोन्ही समुद्रामध्ये अँटी सायक्लोन सुरू आहे. अँटी सायक्लोनमुळे सुद्धा पाऊस येऊ शकतो. पण पुढच्या रविवारपासून पाऊस येणार नाही शेतकरी मित्रांनो. पुढच्या रविवारपासून पावसाची शक्यता नाही आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण ही आपल्या राज्याच्या पूर्व भागामध्ये, म्हणजे आपल्या राज्याचे पूर्व भाग, त्यामध्ये आंध्र प्रदेश, छत्तीसगड या भागामध्ये, ओडिसा या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे. पण आपल्या राज्यामध्ये मात्र पावसाची शक्यता नाही. 22 तारखेपर्यंत देखील आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॅपने पाऊस दाखवला 16 पासून 22 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्येच. त्यामध्ये लातूर, धाराशिव, नांदेड, तसेच विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस, तसेच म्हणजे वेगवेगळ्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचा जो भाग आहे, इथून जो ह्या फक्त अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरपासून खाली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मॅपने पाऊस दाखवलेला होता. खूप मोठ्या प्रमाणात. त्यामध्ये मी सांगितलं नाही की हे 2 काल आणि परवा व्हिडिओ टाकला मी, मग त्यामध्ये माझा कुठलाच रोल दिलेला नाही की पाऊस येणार आहे किंवा नाही म्हणून. हे तुम्ही पाहून घ्या. आणि त्या पद्धतीने अंदाज आलेले आहेत की पाऊस 16 तारखेपासून येणार, 17 तारखेपासून पाऊस येणार, 20 तारखेच्या पाऊस येणार. पण माझ्या अंदाजामध्ये हा पाऊस 24 तारखेपासून पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. आणि 24 तारखेपासून मात्र पाऊस येण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये एखादा दिवस कमी जास्त होऊ शकतो 24 तारखेपासून जर मोठा तर. आणि पाऊस हा कोणत्या भागामधून सुरू होणार आहे 24 तारखेचा पाऊस, तर हा पाऊस इकडे धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यापासून सुरू होणार आहे पाऊस हा. तसेच कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच अमरावती विभागामध्ये एकूण एक WD सुद्धा येण्याची शक्यता आहे. WD अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि नागपूर विभागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे 24 तारखेपासून. 24-25 तारखेपासून पुढे या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. पण तो पाऊस सर्वदूर पडणार आहे का, तर तो पाऊस सर्वदूर पडणार नाही. तो पाऊस हा बऱ्याच ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक विभागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. त्या पावसाची नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर या भागामध्ये पण पाऊस हा सर्वदूर नाही. आणि आज जसे आपण त्या तारखेच्या जवळजवळ जातो त्यावेळेस आपल्याला कोणत्या तालुक्यामध्ये, कोणत्या गावामध्ये क्लिअर कळणार की पाऊस येणार आहे. पण तोपर्यंत सध्याच तुम्ही आता फक्त कमेंट करू नका की आमच्या गावाला पाऊस पडणार का. गावाचा सध्या अंदाज देऊ शकत नाही, कारण सध्या गावाला पाऊस तुमच्या पडेल का नाही असं श्रुती नाही. पण एकंदरच काही सांगायचं म्हणजे जे अवकाळीचं वातावरण असतं, ही अवकाळीच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतो, पण प्रत्यक्ष तुमच्याच गावाला पडेल याची शाश्वती ते सध्या तरी देता येत नसते. तर त्यामुळे आपली पिकं जी काढलेली आलेली आहेत, तर पिकं काढलेली आलेली ती तुम्ही 20-21 तारखेच्या आत तुम्ही पिकं काढलेली आलेली काढून घ्या. मात्र 24 तारखेपासून पावसाची शक्यता आहे. आणि एकंदरच तुम्हाला सांगायचं म्हणजे थोड्याफार 19 तारखेला विदर्भामध्ये ढगाळ वातावरण होणार आहे. विदर्भामध्ये त्या ढगाळ वातावरण, त्यामध्ये म्हणजेच ओडिसामध्ये पावसाची शक्यता आहे 20-21 तारखेला, 19 तारखेपासून. त्यामुळे थोडंफार विदर्भामध्ये वातावरण बदलू शकतं. पण तिथे पण असं पावसाची फक्त नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये एखाद-2 ठिकाणी पाऊस 20-19 तारखेला पडेल. थोडं मोजक्या ठिकाणी, एखाद-2 ठिकाणी, पण अशा मोठ्या प्रमाणामध्ये नाही की ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस दाखवला गेलेला त्याप्रमाणे पावसाची शक्यता नाही आहे. तर आपल्या चॅनलला तुम्ही शेतकरी अजून सांगतो की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केली नसेल, माऊली चिकणे हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा. माझे अंदाज अचूक असतात आणि प्रत्येक वेळेस मी अचूक उतरून दाखवले. प्रत्येक वेळेस मी परीक्षेमध्ये अचूक उतरून दाखवलेला आहे तुम्हाला. मी आतापर्यंत माझा एकही अंदाज चुकलेला नाही. आता पुढे धन्यवाद.